पोलिसांचा, पोलीस बाई संघटनेचा, सेवाभावी संस्थेचा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। अरे कोण म्हणताय देणार नाही, अरे कोण म्हणताय देणार नाही। त्यामुळे एक पोलिसांचा, पोलीस बाई संघटनेचा, सेवाभावी संस्थेचा, माझे नाव संपत महादेव जाधव, मी सेवानिवृत्त पोलीस संस्थेचा शिखर संस्थेचा राज्याचा अध्यक्ष असून आज आम्ही पोलिसांच्या विशिष्ट मागणीसाठी म्हणजे एक 9 आर्थिक लाभाच्या मागणीसाठी माननीय पोलीस महासंचालक वित्त विभाग यांना वेळोवेळी पत्र देऊनही त्यांनी काही हे केलेलं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारचं आम्हाला रिस्पॉन्स न दिल्यामुळे राज्यातील सर्व बांधवांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। 2 ते 2.5 ते 3,000 लोक असतील आमचे। उन्हा तानामध्ये लोक होती। 70-80 वयोगटातले सर्व आमचे बांधव 500-400 किलोमीटर अंतरावरनं आलेले होते। या सर्व बांधवांचे मनापासून आभार। विशेष म्हणजे आमच्या ज्या 9 वित्त विभागाच्या मागण्या होत्या याच्यासाठी मी पोलीस दलाचे आणि वित्त विभागाचे गृह विभागाचे मनापासून आभार मानतो की आम्हाला दोन्ही वित्त सचिव प्रमुख वित्त सचिव रस्तोगी मॅडम आणि दुसरं काय ना मॅडम तर वित्त विभागाच्या बागले मॅडम बागला मॅडम तर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। त्या दोन्ही वरिष्ठ भगिनींना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चित त्याच्यात त्यांनी आम्हाला सांगितलं फेर प्रस्ताव 10-20-30 मध्ये फेर प्रस्ताव टाकण्यात येईल। त्यांना आम्ही 2019चा त्याच्यामध्ये एक म्हणजे मुद्दा घेण्यासाठी सांगितला, तेही त्यांनी मान्य केला। त्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये आम्हाला आज मोठ्या प्रमाणात यश आलं। तर मी खरंच अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व बांधवांचा मनापासून ऋणी आहे। आम्हाला या आंदोलनाची वेळ खरं शासनाने येऊ द्यायला नव्हती पाहिजे। या गृहमंत्र्यांना साहेबांना आम्ही नेहमी वेळोवेळी पत्र दिलं, अजित दादांना पण वेळोवेळी पत्र दिलं, परत या मॅडमलाही दिलं। अजून आता महासंचालक कार्यालयावरती आम्ही मोठा मोर्चा काढणार आहे। त्यांच्याशी बरेचसे प्रश्न पेंडिंग आहेत। उशारा पेन्शनच्या रकमा मिळतात, राष्ट्रपती पदकाचा बोर्ड दर्शनी भागावरती नाही, टोलसाठी आमच्यासाठी प्रस्ताव पाठवा, मेडिकलचा प्रस्ताव त्यांनी शासनाला पाठवावा, सेवानिवृत्तीनंतर आम्हाला मेडिकल सुविधा द्यावी। आता हेही पॉझिटिव्ह झालं, त्या काहीतरी करतील, परंतु आमच्या विभाग प्रमुखांनी पाठवलं तर हातामध्ये काहीतरी मिळेल, यांना काही अडचण नाही ना। त्यामुळे निश्चित आमचे आज सर्व आर्थिक फायदे, लाभाचे फायदे आणि कष्टाचे आहेत। आम्ही फुकटचं कोणी मागणार नाही, आम्हाला कष्टाचे सगळे आज म्हणजे जवळजवळ मंजूरच झाल्या। मी आज आपण ऐकले असेल, मी सांगत असताना आपण होतो की 9च्या 9 महिन्यावरती कशा प्रकारची चर्चा झाली। त्यामुळे शासनाचे जे वित्त सचिव दोन्ही विभागाच्या परत एकदा मी मनापासून आभार मानतो। माननीय अजित दादा साहेबांनी आणि माननीय गृहमंत्री श्री फडणवीस साहेबांनी त्वरित 8 दिवसामध्ये यावरती त्वरित निर्णय घ्यावा आणि शासन आदेश पारित करावेत, एवढीच एक माफक अपेक्षा आहे। परत आम्हाला आंदोलनासाठी परत त्यांनी लावू नये। आता आम्ही आंदोलन नाही यापुढे करणार तर संपत जाधव आणि मच्छिंद्र कांगणे अमरण उपोषणाचा पवित्रा घेऊन या बांधवांना उपोषणाला साथ देण्याची हाक देणार आहे। हा एक फंडा राहणार आहे। पुढील बाबत नंतर आपले यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर राज्यपालांकडे गृहमंत्री, चांगले काम पाहणारे गृहमंत्री, पूर्णवेळ काम पाहणारे गृहमंत्री यांची नियुक्ती करावी। हे अतिरिक्त कारभारण 2-2 कामं नको आहेत, त्यांना वेळच मिळत नाही तर त्यांनी गृह खातं दुसऱ्याकडे द्यावा किंवा स्वतःकडे ठेवावं। परंतु आमच्या बांधवांचे हे सांग, आज ते आमचे पालक आहेत, आम्ही मुलं आलोय तेवढ्या राज्यातून, एवढे आता या भगिनी आल्यात आणि हे बाहेर निघून जातात। बापाच्या घरी पोरं आलेत आणि बाप फिरायला गेले, काय उपयोग आहे त्याचा? तेवढं करताच नाही का? ते उद्घाटन उद्या करता आलं असतं, कुठलं उद्घाटन आहे? पण एवढे लोक दूरवरून आलेले आहेत तर त्यांचं मीटिंग घेणं, त्यांना समाधान करणं हे काम गृहमंत्र्यांचं होतं। आम्ही मेळाव्याला बोलवलं तरी ते येत नाहीत आणि मग अजून काय करायचंय? मीटिंगला बोलवलं शिष्टमंडळाला तरी मीटिंगला बोलवून देत नाही। एवढे बिजी काय आहेत? एरवी इलेक्शन आल्यावर मग कसं पोलीस आठवतो? म्हणजे तुम्ही डबल अँगलनी पाहू नका।
पोलीस हा जनतेचा खूप जवळचा माणूस आहे, ज्याच्यावरती दुःखाचे प्रसंग आले, ज्याची चोरी झाली, ज्याचा मुलगा हरवला, ज्याची मुलगी हरवली, ज्याचं मंगळसूत्र गेलं, आणि त्या बांधवांना विचारा की पोलिसांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे. हे चोर म्हणजे जे चोराची चोरी करणारे आहेत हे नेहमीच आपल्याला कधी वाईटच म्हणणार आहेत. त्याच्यामुळे चांगल्या व्यक्तीपर्यंत अजून आमची जनमानसातली प्रतिमा सुधारण्यासाठी हे करणार, परंतु पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते, तर ती सुधारण्यासाठी आम्ही सर्व बांधव आता जनजागृती, आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा नवीन कर्मचाऱ्यांना आम्ही त्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्या संबंधित PIC कॉन्टॅक्ट करणार आहे. पोलीस दल हे महाराष्ट्राचं भक्कम व्हायला पाहिजे. बॉबी पोलीस जसं आपला आहे याचा, त्याप्रमाणे लंडनचा ना बॉबी, तर त्याप्रमाणे आपला मुंबई पोलीस म्हटलं की मला त्याला जर कुणी काय बोललं, वैयक्तिक बोला तुम्ही, परंतु आमच्या आया बहिणीवरती मंत्र्यांनी कुणी बोलू नये. आमच्या मागण्या यांनी वेळेत सोडवाव्यात आणि नुसतं ढकलचं काम आम्हाला नको आहे. नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना काळ्या फिती किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना काळ्या फिती दाखवणार नाही, पण निवेदन भेटी द्या, निवेदनासाठी भेट द्या, मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन घ्या असं म्हणणारे लाजणारच आहे ना. लोक म्हणतील की अरे हे रस्त्यावर उतरायला लागले, आणि कोणतं पोलीस. सर्वसामान्य माणसाला जर न्याय मिळायचा असेल, आम्हाला मिळाला, आम्हाला माहिती आहे अर्ज भानगडी कसं करायचं, मुख्यमंत्री कधी येणार आहेत, कोणत्या दौऱ्यावर येणार आहेत. यांनी काय करायचंय, पत्र घ्यायचं, लगेच घ्यायचं, PA द्यायचं. लोकांना वाटतं मी दादा बरोबर फोटो काढला, मी मुख्यमंत्री बरोबर फोटो काढला, मी एकनाथ शिंदे साहेब बरोबर फोटो काढला. अरे तुमचं पत्र दुसऱ्याच दिवशी कचऱ्यात गेलेले. आमची रिफिल संपली, आमचे लेटर पॅड संपले त्या सगळ्या सदस्यांचे, अध्यक्षांचे, तरी यांनी आम्हाला भेटीला बोलवलेलं नाही. मोर्चा काढला इकडे नागपूरला, 8 दिवसात बोलवतो म्हणले सावे साहेब. तर त्या 8 दिवसाची साहेबांची 8 दिवस किती दिवसाचं आहे हेच आम्हाला कळत नाही, तर ते करत नाही. त्यामुळे आम्हाला यांच्यावरती भरोसाच नाही. जोपर्यंत काय होईल तोपर्यंत, तो नसेल तर आम्ही न्यायाने जिंकणारी मंडळी आहोत. आजपर्यंत आम्ही 2 लढे जिंकलेले आहेत. जुलै महिन्याचा 3रा लढा जिंकलेला आहे. 10-20-30 PSI परीक्षेचा लढा जिंकलेला आहे. एकही मॅटर हारलेलो नाही. इथून पुढे आम्ही 8 तासाच्या नोकरीचा महत्वाचा मुद्दा घेतलाय. 12 तास नोकरीच नाही, आम्हाला माहिती अधिकारात मिळाली, मग 4 तास आमचा ओव्हर टाइम होतोय. ओव्हर टाइमचे पैसे मिळालेच पाहिजे. भोगलेल्या रजेचा, अर्जित रजेचा फरक हा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळालाच पाहिजे. 10-20-30 अंतर्गत 1-14ची वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे. आम्हाला सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा मिळालीच पाहिजे. कारण की कॉर्पोरेशन वाल्याला सुविधा आहे, शिपायाला नगरसेवक झाला तर त्याच्या बायका पोराला आहे, आणि आम्ही 12-12 तास हे केलंय, तर आम्हाला ती द्यायला पाहिजे. यांनी सहानुभूतीने आमच्याकडे पाहावं. बाकीचे बरेचसे असे किरकोळ प्रश्न आहेत. राष्ट्रपती पदकाच्या ज्या संख्येमध्ये म्हणजे ज्या सुविधेमध्ये वाढ देण्यात यावी, असे 9 ज्या मागण्या होत्या त्या चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला. आणि पत्रकार बांधवच आम्हाला काहीतरी न्याय देऊ शकतात. आम्ही यांची हाजी करायचे सोडून दिले. म्हणजे तुम्हाला सांगतो यातले बरेचसे पुढारी माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या जवळचे आहेत, परंतु हाजी ते करतच नाही, आम्ही करणारच नाही. आम्ही सगळे स्वाभिमानी मंडळी का नाही, तुम्ही सगळे स्वाभिमानी. आम्ही वस्तीला राहून तुम्ही जा आणि आमचं करा, काय तुम्हाला करायचं तर करा, नाहीतर आम्ही न्याय देवता आमच्यासाठी भक्कम आहे. पण तुम्ही जर हा आवाज चॅनलने सर्वांना पोहोचवला तर निश्चित हे राज्यकर्ते जागे होतील आणि आमची पोलीस दलाची काम न्याय मिळेल आम्हाला. म्हणून तुम्ही ते करावं अशी आपणा सर्वांना हात जोडून विनंती.